दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आता थंडीचे दिवस आलेले आहेत आणि आपण ज्यावेळेस रस्त्यावरून चालतो त्यावेळेस बघा की धुकं खूप असतं आणि आपल्याला समोरचं दिसत नाही. पण काही वेळाने थोडा जरी सूर्यप्रकाश आतमध्ये आला तर ते आपोआप धुकं जे आहे ते बाजूला निघून जातं आणि मग आपल्याला रस्ता स्पष्ट दिसतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस आम्हाला आमच्यावर येणारे संकट किंवा आमच्यावर येणाऱ्या परीक्षा किंवा आमची जी जीवनातली काळजी आहे ह्या आम्हाला कधीकधी समोरचं आम्हाला जीवनात दिसत नाही. परंतु देवाची आशा जो किरण आहे तो येतो त्यावेळेस आपोआप ह्या काळजी किंवा ह्या परीक्षा किंवा ह्या समस्या ज्या आहेत ह्या आमच्या दूर होतात. ह्या जीवनाच्या प्रवासामध्ये अनेक वेळा आम्हाला एका अचानक काही गोष्टींमुळे आम्हाला ते एक समाधान प्राप्त होतं. आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, आपण खूप काळजीने थकून गेलेलो आहोत, आपल्याला काहीतरी समस्या आपल्या मनामध्ये टोचत असते आणि सहज आपण जर एखाद्या बाजूला बघितलं तर एखादं लहान मूल असतं आणि ते हसत असतं आणि त्याच्याकडे बघून आपल्याला आपोआप आपला जो ताण असतो हा निघून जातो आणि आपल्याला बरं वाटतं. कधीकधी आपण लहान मुलांसारखं एखादं ते फुगे उडवत असतात मुलं, साबणाचे जे बुडबुडे असतात फुगे असतात ते उडवत असतात आणि ते फुगं किती सुंदर दिसतात, परंतु ते क्षणिक असतात. थोड्या वेळ ते आपल्याला आनंद देतात आणि पटकन निघून जातात. आपल्या समस्या आपल्या परीक्षा ह्या सुद्धा अशाच आहेत. ह्या धुक्याप्रमाणे किंवा ह्या फुग्यांप्रमाणे त्या थोड्या वेळ आम्हाला दिसतात परंतु त्यानंतर निघून जातात. त्या अनोळखी कुठले तरी लहान मुलाप्रमाणे एखादी व्यक्ती रस्त्यातून चालत असताना आपल्याला एखादं स्मित हास्य देऊन जाते. असे काही प्रसंग असतात की ते आम्हाला आनंद देऊन जातात. बघा की देव आपल्याला मानसिक आनंद देतात कारण देव जवळ आहे, देव आपल्यासोबत आहे. आपल्याला अशा प्रकारचे अनुभव देऊन तो आम्हाला आमच्या जीवनाच्या चिंता आहेत त्या दूर करतो व तो हे आम्हाला जाणवून देतो की तो जवळ आहे. जीवनी संकटाच्या वाळवंटामध्ये देव आम्हाला जिवंत झऱ्यासारखा आहे. आजचं देवाचे वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थकरास दुसरे पत्र ह्याचा 4 अध्याय आणि 17 वचन. 2 Corinthians chapter 4 and verse 17. कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.